श्री गणेशाय नमः. अवधूत चिंतन. श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. देव म्हणतात, बाळा, कसल्या काळजीत बसलाय? काळजी करणे सोड, चिंता करणे सोड आणि देवाचे ध्यान कर, चिंतन कर. आज हा संदेश मी तुला देत आहे. आज या संदेशासाठी देवाने तुमची निवड केली आहे. जर तुम्ही या संदेशाकडे दुर्लक्ष केले तर तुम्ही तुमच्यासाठी असलेली खूप चमत्कारिक गोष्ट गमावू शकता. त्यामुळे संदेश शेवटपर्यंत ऐका, अशी देव तुम्हाला आज्ञा करतात. देव म्हणतात, तुम्हाला माहीत आहे का, कधी कधी शांत राहणे आणि काहीही न बोलणेही सर्वात चांगली गोष्ट आहे. सर्व काही माझ्या हातात सोडा. आणखी एक, तुमचं एकही मिनिट काळजीत घालवू नका. तुमची काळजी मला द्या, मी त्याची काळजी घेईन. देव म्हणतात, मी तुला क्षमा करतो. मला तुम्ही तुमच्या चुका ओळखायला हव्यात. बाळा, मी तुझ्यावर खूप प्रेम करतो आणि तुला नेहमीच आनंदात हसत खेळत पाहू इच्छितो. तू त्या जबाबदाऱ्यांना पार करण्यासाठी खूप काही काळजीत पडू नकोस, कारण ते सर्व काही होत राहील. देव म्हणतात, तुझे कार्य निरंतर सुरू राहणार आहे. फक्त तू काळजी सोडावी, हे मी तुला सांगू इच्छितो. तुमचा देवावर विश्वास असेल तर स्वामी, मी तुमचं बाळ कमेंट करा. देव म्हणतात, बाळा, तुझी काळजी, तुझी चिंता नष्ट करायला मी आलो आहे. तेव्हा चिंता करू नकोस, काळजीत तुझा वेळ घालवू नकोस. देव म्हणतात, जर मी आकाश आणि पृथ्वी 6 दिवसात निर्माण केली आहे, तर मी एका दिवसात तुमचे जीवन सहज बदलू शकेन. तुम्ही विश्वास ठेवा आणि निरंतर ते कार्य करा ज्यात तुम्हाला आनंदाची प्राप्ती होते. असे खूप काही कार्य आहेत ज्यामुळे तुला आनंद प्राप्त होतो. बाळा, ते निवड आणि त्यावर कार्य करणे सुरू कर. जेव्हा तुझे मन त्या कामात लागेल आणि तुला त्या आनंदाची प्राप्ती होईल, देव म्हणतात, त्याच वेळेस माझा चमत्कार तुझ्यासाठी होईल आणि ते अभूतपूर्व काहीतरी तू जे मिळवायच्या मागे आहेस ते तुला माझ्या आशीर्वादाने, माझ्या चमत्काराने प्राप्त होईल. विश्वास कर. देव म्हणतात, बाळा, जे चांगले आहे ते पहा आणि रात्रंदिवस चिंतन करा. सकारात्मक गोष्टी निवडा. बाळा, मी तुझ्यावर प्रचंड प्रेम करतो. तू माझं बाळ आहेस आणि मी तुला कोणत्याही दुःखात आणि कष्टात पाहू इच्छित नाही. त्यासाठी हे मार्गदर्शन, हा संदेश मी तुझ्यापर्यंत दिला आहे. या संदेशासाठी मी तुझी निवड स्वतः केली आहे. आता तुझी निश्चिंत होण्याची, काळजीमुक्त होण्याची वेळ आहे. परमेश्वर सांगतात, पाठलाग करू नका, भीक मागू नका, ताण घेऊ नका, निराश होऊ नका, प्रयत्न करा, आराम करा. जेव्हा तुम्ही खरे प्रयत्न कराल तेव्हा तुमच्याकडे सर्व काही येईल आणि मीही तुम्हाला साथ देईन. तुमच्या इच्छा करा, तुम्हाला पाहिजे ते सर्व मी देईन. विश्वास असू द्या. जेव्हा तुम्ही विश्वासाने, श्रद्धेने देवापर्यंत आला आहात आणि ती इच्छा करत आहात, तर पुढल्या काही काळात ते तुम्हाला प्राप्त होईल. निश्चिंत रहा. जे कोणी या क्षणाला त्या प्रेमासाठी देवाकडे प्रार्थना करत आहेत, त्यांना ते प्रेम प्राप्त होईल. त्यांच्याकडे तो आनंद प्राप्त होईल. देव म्हणतात, जे कोणी माझ्याकडे त्या नात्यातून ते प्रेम मागत आहेत, त्यांनाही तो वेळ द्यावा लागेल. त्या नात्यात तो विश्वास ठेवावा लागेल. तेव्हा तुमच्याकडे देव भरभरून आशीर्वाद देतील. देव म्हणतात, बाळा, आकर्षणाचा
कायदा वापरून प्रगट करण्यासाठी प्रत्येक दिवस अभावापेक्षा विपुलतेचे अधिक विचार करण्याचा सराव करा. तुमच्याकडे ते येत आहे हा विचार ठेवा. देवही तुम्हाला ते आशीर्वादांच्या रूपात, चमत्काराच्या रूपात देऊ इच्छितात. तुम्ही संपूर्ण विश्वास करा आणि देवाकडे त्यासाठी प्रार्थना करा. हे एक स्पष्ट चिन्ह आहे की तुम्ही निस्वार्थी प्रेम करता आणि उच्च शक्तीद्वारे दैवी मार्गदर्शन केले जाते. देवदूत सतत तुमच्यावर लक्ष ठेवून असतात आणि तुमची सर्व स्वप्ने सत्यात उतरवतात. तुमचा विश्वास असल्यास होय टाईप करा. देव तुमच्या प्रत्येक इच्छेला सन्मानित करत आहेत, तेव्हा तुम्ही देवाजवळ त्या विपुलतेसाठी प्रार्थना करा, त्या ऐश्वर्यासाठी प्रार्थना करा, त्या आनंदासाठी प्रार्थना करा. ते सुखाचे जीवन तुम्हाला प्राप्त हो यासाठी देवाची प्रार्थना करा. देव तुमच्याकडे ते चमत्कारांच्या रूपात नक्कीच देतील. देव आज तुमच्याशी थेट संवाद करत आहेत, तेव्हा देव तुम्हाला जागृत करण्यासाठी आले आहेत. तुमची परिस्थिती बदलेल की नाही या विचारात तुम्ही अंथरुणावर झोपत असाल तर हे तुमचे चिन्ह आहे की तुम्ही फक्त विचार करत आहात, पण प्रयत्न केल्याशिवाय तुमची परिस्थिती बदलू शकत नाही. नक्कीच परमेश्वर आता तुमच्यासाठी मार्ग तयार करत आहे. फक्त तुम्ही प्रयत्न चालू करा आणि त्या दिशेकडे तुम्ही पहा. तुमचे ते ध्येय तुम्हाला नक्कीच प्राप्त होताना दिसून येतील. देव म्हणतात, तुझी जी काही इच्छा आहे आणि तुझे जे काही प्रयत्न आहेत त्यात यश देण्यासाठी देवांचा आशीर्वाद पुरेसा आहे. तू जेव्हा प्रयत्नांनी खूप काही आशा ठेवतोस तेव्हा देव तुमच्याकडे ते चमत्कार पाठवू इच्छितात, कारण तुमचा संपूर्ण विश्वास देवांवर आणि देवांच्या आशीर्वादांवर आहे. तेव्हा ते तुम्ही नक्कीच प्राप्त कराल. पुढील काळात तुमच्याकरता एक मोठा चमत्कार होणार आहे. जेव्हा तुम्ही देवाकडे काही मागता तेव्हा देवही तुम्ही केलेले कर्म पाहतात, तुम्ही केलेल्या त्या आशा पाहतात. जर तुम्ही त्यात खरे उतराल तर देव तुम्हाला कधीही निराशा येऊ देणार नाहीत. तुमच्या मनात नेहमी सकारात्मक विचार ठेवा. ते मी करू शकतो, ते मी करणार आहे, माझ्यासाठी देव ते मला देणार आहेत, त्यामुळे माझे जीवन परिपूर्ण होणार आहे. या विचारात तुम्ही सतत विचार करा आणि पुढील पावले टाका आणि तुमचे कर्म करा. मग बघा देवाचा चमत्कार. देव भगवंत तुम्हाला सांगत आहेत, आपल्या स्वप्नांचे अनुसरण करा. तुम्ही फक्त प्रयत्न केल्यावर तुम्हाला पाहिजे ते बनू शकता. सकारात्मक विचार करा, बदल स्वीकारा, स्वतःवर विश्वास ठेवा. कधीही हार मानू नका. मी तुझ्या सोबत आहे, तेही निरंतर. तू प्रत्येक क्षणाला सकारात्मक बनव आणि विचार कर की ते तू प्राप्त करत आहेस आणि पुढल्या क्षणी, पुढल्या काळात तू ते प्राप्त करशील. तुझा विश्वास आणि तुझे मन निराशेत जाऊ देऊ नकोस, कारण मी सदैव तुझ्यासाठी इथे उपस्थित आहे. तुम्ही जे काही मागत आहात ते देवांजवळ देण्याला अशक्य नाही. तुम्ही सहमत असाल तर स्वामी मी तुमचे बाळ कमेंट करा. तुमचे प्रेमळ जीवन आणि तुमचे आध्यात्मिक जीवन पुढील काही महिन्यात भरभराटीला येईल. तुम्ही आता पूर्णपणे सकारात्मक होणार आहात. मग तुम्हाला हवे तेच मिळते.
जेव्हा तुम्ही प्रयत्न अधिक करून त्या गोष्टीसाठी देवाकडे प्रार्थना करता, तेव्हा देव तुमच्याकडे ते चमत्कारिक रूपात देऊ इच्छितात, आशीर्वादाच्या रूपात देऊ इच्छितात. ते स्वीकार करण्यासाठी तुम्ही पुढे यावे आणि मनात सदैव सकारात्मक विचार ठेवून ते घ्यावे जे देव तुम्हाला देऊ इच्छितात. त्यामुळे तुमची प्रगती होण्यास, तुम्हाला आनंद प्राप्त होण्यास मदत मिळणार आहे देवांकडून. ती मदत घेण्यासाठी तुम्ही सज्ज आहात? जर तुम्ही ती मदत स्वीकारण्यासाठी तत्पर असाल तर होय स्वामी, मी अवश्य ते स्वीकार करतो अशी कमेंट करा. देव म्हणतात, बाळा, सर्व काही अचानक आणि चमत्कारिकपणे तुमच्या बाजूने कसे कार्य करते हे पाहून तुम्ही लवकरच आश्चर्यचकित व्हाल. देव तुमच्या दिशेने कार्य करत आहेत. ते तुमच्याकडे ते चमत्कार आणि आशीर्वाद देत आहेत. ते स्वीकारण्यासाठी तुम्ही सज्ज असावे आणि ते आनंदाने स्वीकार करावे. लवकरच तुमच्यासाठी मोठ्या प्रमाणात चांगल्या ठिकाणी पदोन्नती केली जाईल. तुम्ही इतका आनंद अनुभवाल की तुमच्या सभोवतालचे प्रत्येक क्षण आनंद आणि विश्वासाने भरून जातील. ग्रहणशील व्हा, तयार रहा. ते सर्व काही तुमच्या दिशेने चमत्काराच्या रूपात देव आशीर्वादाच्या रूपात देत आहेत. ते आनंदात स्वीकार करा. देव म्हणतात, बाळा, सध्या तुम्ही माझ्या योजना समजू शकत नाही, पण लवकरच तुम्हाला ते समजेल आणि ते योग्य दिशेने कसे कार्य करत आहे हे तुम्ही पाहाल. देव म्हणतात, तू जी काही इच्छा करत आहेस त्यात देवांचा आशीर्वाद आहे. तुझे ते कार्य लवकरच पूर्ण होण्याच्या मार्गावर आहे. देवदूत तुमच्याकडे ते आनंदाचे काही क्षण पाठवू इच्छितात. ते स्वीकारण्यासाठी तुम्ही सज्ज राहा आणि ते आनंदाने स्वीकार करा. त्यात तुमच्या आवडीची एखादी वस्तू असेल, तुमच्या आवडीचे एखादे कार्य असेल. तुम्ही ज्या कार्यापासून आजपर्यंत त्रासात होतात ते कार्य पूर्ण होताना दिसेल. त्यात तुमच्यासाठी ते प्रेम असेल जे तुम्ही प्राप्तीसाठी प्रयत्न करत आहात. देव म्हणतात, बाळा, माझी वेळ कायमच अचूक असते. त्यासाठी योग्य वेळी सर्व काही करेल. विश्वास ठेवा. देवांच्या नामात राहा. देवाचे चिंतन करा. देवाचे स्मरण करा. देवाने तुमची निवड स्वतः केली आहे. देव प्रेमाने म्हणतो की मी तुझ्या सोबत कायम आहे. मी कोणत्याही रूपात तुझ्या समोर येत आहे. तेव्हा निश्चिंत राहा. तू ज्या स्वरूपात माझी भक्ती करत आहेस, माझी आराधना करत आहेस, त्या रूपात तू नक्कीच मला पाहू शकशील. देव म्हणतो, तुम्हाला यश मिळवण्याच्या शक्यतेची भीती वाटते म्हणूनच तुम्ही पुढे जात नाही. देव म्हणतात, भिऊ नकोस. मी तुझ्या पाठीशी आहे. मी तुझ्यासाठी सदैव इथे आहे. तेव्हा तुला जे हवे आहे ते माग आणि त्यासाठी कार्य करणे सुरू ठेव. तुला ते यश, मोठे यश प्राप्त होईल. तुझे ध्येय निश्चित कर आणि पुढे वाटचाल कर. माझा आशीर्वाद प्रत्येक क्षणाला तुझ्यासोबत आणि तुझ्या कुटुंबियांसोबत आहे. माझा आशीर्वाद तुझ्यासोबत आणि तुझ्या संपूर्ण कुटुंबासोबत आहे. निश्चिंत रहा. हम गया नहीं जिंदा है या वाक्यावर आता तुझा विश्वास अधिकच पक्का होणार आहे. देव तुमच्या त्या इच्छा पूर्ण करणार आहेत ज्यासाठी तुम्ही देवांची प्रार्थना केली आहे. आता या क्षणाला जो कोणी हा दिव्य दैवी संदेश ऐकत आहेत त्यांना विनंती आहे, श्री स्वामी समर्थ लिहायला आणि नामघोष करायला विसरू नका. देव तुमचे कल्याणच करणार आहे. तुमच्या
सर्व कुटुंबाचे संरक्षण करणार आहेत. देवांजवळ ती अफाट शक्ती आहे. त्यामुळे ते सर्व काही शक्य होणार आहे ज्यासाठी तुम्ही देवाची प्रार्थना केली आहे. ज्यांचा या संदेशांवर विश्वास आहे त्यांनी हा संदेश ऐकला आहे त्यांना देवाचा कृपा आशीर्वाद नक्कीच प्राप्त हो. त्यांच्या अडचणी नेहमीच दूर होत. त्यांच्याकडे ते धन, वैभव, आरोग्य, संपदा, सर्व सुख प्राप्त हो. हीच स्वामी माऊली चरणी प्रार्थना. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.